झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. सर आज मी ठरवलं की आज प्यायची नाही कारण कोणीतरी शुद्धीत असायला हवं ना. हो गोखले चांगला आहे पण आपण शुद्धीत आहोत हे तुमच्या लक्षात राहू द्या म्हणजे झालं. नाही पण हा कॅमेरा कशासाठी आहे? कशासाठी म्हणजे आजचे हे सुंदर क्षण टिपून ठेवण्यासाठी या आपल्या आजच्या आठवणी जपून ठेवण्यासाठी. आफ्टर ऑल आजच्या आठवणीच पुढे कामी येणार आहे. अरे वेड्या या अशा आठवणी ना फक्त मनात जपून ठेवायच्या असतात. ते असं ऑन रेकॉर्ड काही असता कामाने बंद बंद करते. डोंट वरी मी तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाहीये. ए बाळ मानवा हा? इथली कुठलीही गोष्ट कॅमेऱ्यात आज कैद करायची नाही रे. आपण इकडे ना सगळा कारावास विसरायला आलेलो. आपल्याला इथे कंप्लीट मुक्ती हवी बघ. म्हणजे बायको पैसा मुलं बाळ नोकरी ह्याच्यातनं कंप्लीट मुक्ती. आणि मग तू या आनंदाला असं कॅमेऱ्यात बंद करून ठेवणार. ए दिगे काका अरे सगळे ओरडू नका रे त्याला. ही तर स्वीट हार्ट या. थँक्यू. त्याची प्रचिती आज तुम्हा सगळ्यांना आज येईलच. तुम्ही घ्या ना. नाही नक्कीच 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 म्हणजे प्रचिती येईल हे नको. ओखलय नुसता कॅमेरा घेऊन इथे असं बसण्यापेक्षा बाकीच्या नाही जरा विचारा काय हवं नको ते. हा अहो सर आज तुम्ही सगळे माझी काळजी सोडा. सर मी घेईल. सर हे काय सर पण ज्यूसच पित आहेत. तुम्ही पण घ्या तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. हो हो डोंट वरी सर मी घेतो. घ्या मग उठा. हो हो ओके. ए मानव कॅमेरा बघू ना. या शुअर. मस्त यार. आलो. कसं आहे काही गोष्टी मी सगळ्या अडून अडून करतो. मला जे हवं असतं ना ते मी ज्यूस मध्ये घालून घेतलेलं आहे. कॅमोफ्लॉज. छोटासा सुद्धा पुरावा शत्रूला उरता कामा नये या कॅमेऱ्यासारखा. हा शत्रू पक्ष म्हणजे कोण सर? अरे हेच तर तुला शिकायचंय आज. गनिमी कावा शत्रूपासून आपली गुपितं कशी लपवून ठेवायची. सेल्फ डिफेन्स सर्व क्लुप्त्या. त्यासाठीच तर आपण सगळे इथे जमलोय. त्याचीच सुरुवात समज. मुळात शत्रू पक्ष म्हणजे बायको. आपली बायको तिला आपल्याला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवायचं असतं.
तिला कसं बनवायचं, तिच्यापासून लपून सगळा आनंद कसा घेत राहायचा याचं ट्रेनिंग आम्ही तुला देणार आहोत. बायकोला फसवायचं सारखं नाही नाही, पण राधा तशी नाही ना. म्हणजे कसं आहे, आमचं वेगळं एव्हरीबडी. राधाचं आणि माझं आमचं नाही होणार असं, कारण आमचं वेगळं आहे. हो. काही झालं तरी यांचं वेगळं आहे, वेगळं. जाणार म्हणजे असा बाटलीतून ग्लासात. सांडेल. राधा नावाचा ग्लास. तुला सांगतो का ना, सांगूनच ठेवतो. ऐक, तू तुझं हे असं होऊ द्यायचं नाहीस. आम्हाला खूप अपेक्षा आहेत रे तुझ्याकडून. आम्हाला जे जे करता आलं नाही ना ते सगळं तू कर. घनश्याम बाबू, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे पीछे हैं. सर एक मिनिट. हा सर काय. मी तर म्हणतो आपण सगळ्या बायकांना ठणकावून सांगितलं पाहिजे. हा, ठणकावून, क्लिअर कट. ठणकावून सांगितलं पाहिजे. वा. पण घनश्याम, राधा इज अ स्वीट गर्ल. स्वीट, एकदम स्वीट गर्ल. लग्नानंतर स्वतःच्या बाणात नीट जपून ठेव. एक मिनिट. हा, काय वाहना उभाणा पाईन उभाणा बाणा म्हणायचं त्याला. हा, समज. इकडे दिघ्या काका, इकडे ह्याच्यात कॅमेरा नीट परत. हा, नमस्कार. समस्त पुरुष जमातीचं हा, समस्त पुरुष जमातीचं भज. स्पष्ट बोल खाना. समस्त पुरुष जमातीचं भवितव्य तुझ्यावर अवलंबून आहे. हो, कळलंय मला. नाही, हा समस्त पुरुष जातीचाच प्रॉब्लेम आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण काहीही कळत नाही त्यांना. हो, कहते ना, पुरुष म्हणजे अळवावरचं पाणी. नाही, पालथ्या गडावर पाणी. हा, हे असंच असतं. ही पुरुष मंडळी काय करतात माहितीये का, ते ना असं दाखवतात, भोळेपणाचा आव आणतात आणि मग असं सोंग पांगरतात की आम्हाला काहीच कळत नाहीये. सोंग नाही, एक वेळ ना हे सोंग आणलेलं परवडलं, पण ना म्हणजे मला काही कळतच नाही ग ह्या लोकांचं. नाही, आता तुम्हाला म्हणून सांगते, म्हणजे राधा, अगं आमचे हे इतके अशक्य आहे. अजूनही रोज रात्री माझा डोळ्याला डोळा नसतो. घोरतात ग, प्रचंड घोरतात. कसं झोपणार सांग बरं मला. आय अंडरस्टँड. आपण काय बोलायचं नाही, त्यावर आपण काहीही बोलायचं नाही. नुसतं सहन करायचं बस. आणि वर आपण काही बोललो तर म्हणायला मोकळे, ह्या बायकांना सारख्या बोलत असतात. पण राधा, आपले जमाई बापू तसे नाहीत बरं का. नाही, पण तरी सुद्धा शेवटी पुरुषच आहे. नाही, असं नाही काकू. घनश्याम
तसा नाहीये. तो खूप अप्रिशिएट करतो मला नेहमीच. हे सगळं तू लग्नाच्या आधीच बोलतेयस. मी एकदा लग्न होऊ दे मग तुला कळेल. आता तू मला विचार ग, मला विचार. काय? अगं मी काय भोगलंय? 100% सच कहा आपने. खरंय पण असंच असतं. असं मुनमुनानं मुनमुन लग्नाच्या आधी माझ्या हातची करपलेली पोळी पण खायचा. आणि आता 2 पोळ्यांचा आकार वेगवेगळा झाला ना की चिडतो माझ्यावर. मुनमुन तुझ्याशी असं वागतो? राधा, तू असं होऊन देऊ नकोस. नाही काकू, माझं असं का होईल? म्हणजे मुनमुन माझ्याशी का वाईट वागेल ना? मुनमुन हा पुरुष जातीचं प्रतीक आहे आणि हा आपल्या समस्त स्त्री जातीच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. वाह वाह वाह, सही है, बिल्कुल सही, बिल्कुल सही. इस बात पे एक हो जाए. हाँ, कॉफी? हो 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 हो, पटियाला हो जाए. राधा, राधा, लेके आओ, लेके आओ. हो हो, कॉफी, पाहिजे, पाहिजे, कॉफी, पाहिजे, कॉफी, पाहिजे. राधा, हाँ. खस्ता कचोरी येते, खस्ता कचोरी. नाही हो. सोपी लग्न खूप कठीण, महाभयंकर. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. माझी बायको इकडे 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 कॅमेरा. माझी बायको रेशन लावल्यासारखे पैसे टिकवते रे माझ्या हातात. अरे चुका काय माणसाकडून होत नाही. एकदा मीटिंग मध्ये हरलो. ए दिघे काका, दारू पिऊन खोटं नाही बोलायचं राव. एकदा बेटिंग मध्ये हरलास. अरे तुला या बायकांचं माहित नाही. अरे काय ए हातात काय, तुझ्या हातात काय? माझी लाडकी प्रिय दारू दारू दारू. काय काय बायकांचं काय माहिती नाही? अरे बायकांचं माहित नाही तुला. फणा काढतात नागोबासारखं. कसं कसं? जवळ गेलं की राधा इज अ गुड गर्ल ना. सर एक मिनिट सर, एक मिनिट. हा काय 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 सर? स्वीट स्वीट. वा. काय झालं रे काका, का रडतोय? सतत सूचना करते बर. कोण सूचना करते? तुझी काकू. काय म्हणते रे? बारीक वा वीक लावा सांगते बर. अरे 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 लाभ घ्यायचा हवा होता कुणीतरी, पण शोधायचं ना ऍक्टर आहे ते हिरो. घे 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 घे, तू घे तू घे तू घे. 5वा पेग ना तुझा. मी काय म्हणतो माहितीये का सर, एकच मिनिट थांबा, एकच मिनिट सर. हा एक मिनिट थांबा. हा इकडे इकडे सर, इकडे कॅमेरात. हा पण मला काय वाटतं माहितीये का, आपण सरळ सांगून टाकायचं हा की मी पूर्णपणे शेप मध्येच आहे. कारण गोलाकार हा सुद्धा एक शेपच आहे. आहे की नाही सांगा तुम्ही. हो सर. राधा, लग्न सोपं नसतं, सोपं नसतं लग्न. महाभयंकर असतं सगळं. खस्ता कचोरी येते, खस्ता कचोरी. नाही हो. सोपी सोपी लग्न खूप कठीण, महाभयंकर. नवरा असतो ना, त्याला ना टीव्ही समजायचा. रिमोट आपल्या हातात पाहिजे. पाहिजे तेव्हा पाहिजे तो चॅनल असा लावता आला पाहिजे पटकन. आमच्या रिमोट कंट्रोलच्या बॅटऱ्या गेल्या राधा. बॅटरी गेल्या. टीव्ही आपला आपण चालतो, त्याला हवं ते चॅनेल हवं त्या वेळेला लागलेलं असतं.
पहिला पॉवर प्ले महत्वाचा. इथे 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 इथे. मस्त. पहिला पॉवर प्ले महत्वाचा. त्यातच आपली पॉवर दाखवून दे. एकदा का ती संधी हुकली की तो मिळाला. सच मेरे यार है बस वही प्यार है जिसके बदले में तो प्यार दे बाकी बेकार है अपनी तो हार यार. तू औरों की क्यों हो गई. किती गुणी आहात तुम्ही. अरे सटकलो. शीशा शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है टूट जाता. काय काय करताय गोखले. हो गोखले ऑफिसला वेळेवर येत नाही. माझं कॉफी नेशन तुम्ही बिघडवलेलं आहे. काशेस पडतात. काच फोडाल तुम्ही. फ्रूट सॅलड गोखले. सर मी काय म्हणतो सर, तुम्ही या ज्यूस मध्ये जे मिसळलंय आणि तुम्ही ते पिताय तेच तुम्ही आतल्या ज्यूसच्या बॉक्स मध्येही मिक्स करून ठेवलेलं असतं का सर? हो. इथे इथे सर इथे इथे इथे. काय आहे ते मी तसं नेहमीच करून ठेवतो. माझी पॉलिसी आहे युज्युअल. कुणाला कळतच नाही ना. वा सर क्या बात आहे. फार हुशार तुम्ही. आणि पण काय झालं सर, मला असं वाटतं की त्या बॉक्स मधला ज्यूस आता हा प्यायला सर. पुरुषाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे त्याची बायको. बायकांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे लग्न. आणि तरी लोक लग्न करतात. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. मानव नावासारखाच आहे रे. मानव आहे. गोखले. हो गोखले काय चाललंय हे. कसली फ्रूट कास आहे ही. गोखले हव्या डोक्यात जाऊ नको माझ्या. तू कानपडात मारीन. गोखले काय चाललंय. कानपडात मारा 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 माझ्या कानपडात. काय प्रॉब्लेम. दुनिया अगर मिल भी जाए जला दो ये तख्तो तो ये टकलो की काय गोंधळ चाललाय. हे सगळं वेस्ट आहे सर. कष्ट जला दो ये हे आव्या गप तू आव्या. गोखले काय करता तुम्ही. फूलों सा तेरा तेरा कलियों से. एक मिनिट है अगर दुश्मन जमाना कम नहीं. ए आव्या तू डोक्यात जाऊ नको. काय चाललंय का तुमचे. लगेच बघा सगळं ज्यूस प्यायला माझं डोसली. अक्कल आहे का गोखले तुम्हाला. झोपायला चला. तू दुश्मन आहेस माझा. गम नाही. बायका कशा असतात. कसा म्हणजे सारखं बॅटे. बायकांबरोबर राहणं म्हणजे मिलके हुस्न वालों काले काले बालों गोरे गोरे गाना में गालों ने. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने काले काले बालों ने गोरे गोरे गालों ने. माझ्या रिटायरमेंटची सोय
माझ्याकडे ठेवूया. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने. हॅलो, कशी चालली पार्टी? मस्त मस्त. आणि तुमची? छानच झाली आमची पण पार्टी. सगळ्यांना उत्साहाचं उदाहरण आलं होतं खूप. इथेही इथेही खूप खूप राडा झाला इथे. पण या पार्टीने मला जरा कन्फ्यूज केलंय राधा. ऍक्च्युली मला पण. अरे म्हणजे मला या सगळ्या इथल्या पार्टीमुळे असा एक मूलभूत प्रश्न पडलाय की लोक लग्न का करतात. लोक लग्न का करतात. मला नाही कळलं. म्हणजे या सगळ्यांनी लग्न का केलं. कारण या सगळ्यांच्या बोलण्यातनं असं येत होतं की पुरुषाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे त्याची बायको. अरे इथे पण तेच चाललं होतं. बायकांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे लग्न. आणि तरी लोक लग्न करतात. म्हणजे दोन्हीकडे जर मत हेच असेल तर लोक लग्न का करतात. मला कळत नाही राधा. मी जरा घाबरलोय आता. मी पण घाबरले. हा म्हणजे का करायचं ना. असं असेल तर मग लग्न का करायचं कोणी. आपण नाही का करतो आता. नाही आपण करतोय म्हणजे आपलं नंतर असंच होणार आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.